गाणगापूर येथे श्री दत्त जयंती उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली। मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला 12 वाजता महाराजांच्या उत्सव मूर्तीला पाळण्यात घालण्यात आलं। पहाटे 3 वाजता काकडा आरती, दुपारी 12 वाजता अन्न संतपर्ण, संध्याकाळी पालखी सेवा। उत्सवानिमित्त ही सेवा देण्यात आली। कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यातील अनेक भक्तगण यांनी गाणगापुरामध्ये येऊन दत्त महाराजांचं दर्शन यावेळी घेतलं। या प्रसंगी समस्त ग्राम परिवार आणि पुजारी परिवार उपस्थित होते। देवस्थानचे सेक्रेटरी चैतन्य पुजारी, निरंजन पुजारी, संतोष पुजारी, प्रसाद दामोदर भट पुजारी, प्रसन्न नागेश्वर पुजारी, पुजारी परिवार आदींची यावेळी उपस्थित होती। यावेळी दत्तनामामध्ये संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं। या भक्तिमय वातावरणामध्ये चैतन्याची प्रचिती येत होती। या दत्त जन्मोत्सवानिमित्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं गाणगापूर भारावून गेलं होतं। मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या दिवशी गुरु दत्तात्रय महाराजांचा जन्मोत्सव फार आनंद आणि उत्साहाने श्री क्षेत्र गाणगापूर निर्गुण मठ येथे संपन्न झालेला आहे। असंख्य भक्त लोकांच्या उपस्थितीमध्ये दत्तगुरु महाराजांचा जन्मोत्सव साजरा झालेला आहे। कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे असंख्य लोक येऊन दत्ताचे पाळण्याचे दर्शन घेतले। दत्त जन्मोत्सव निमित्त रोज पहाटे 3 वाजता काकडा आरती, पादुका लेपन, केशर लेपन पूजा असते। त्याच्यानंतर 6 वाजता पादुका आरती, दुपारी 12 वाजता माध्यान्हकाल महानैवेद्य। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।